तर आता आपण आतमध्ये जाणार आहे। आतमध्ये 7 वंडर्स आहेत। मुघल बादशाह शहाजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी सुमताज झाला। मी भागत चाललोय, आमचा वॉटर फाउंटनचा शो आहे। मित्रांनो, वंडर्स पार्क नेरूळ हे नवी मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जिथे जगातील 7 आश्चर्याच्या प्रतिकृती, मनोरंजनासाठी खेळ, टॉय ट्रेन आणि कारंजे आहे। येथे जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नेरूळ आहे, जे हार्बर लाईनवर आहे। नेरूळ रेल्वे स्टेशनवरून तुम्ही ऑटो रिक्षा किंवा बसने वंडर्स पार्कला जाऊ शकता। A few moments later. वंडर्स पार्क नेरूळ हा नवी मुंबईतील एक लँडमार्क बनलेला असून दर आठवड्याला हजारो पर्यटकांना आकर्षित करतो। तसेच मित्रांनो, मी व माझे मित्र आज तुम्हाला येथील छान असा एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो, जो तुम्हाला नक्की आवडेल। मित्रांनो, वंडर्स पार्क हे सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते। येथे एंट्री फी 12 वर्षावरील मुलांना व व्यक्तींना 50 रुपये अशी आहे व लहान मुलांना अगदी मोफत आहे। तर गाइस, आम्ही आत आलो आहे आणि माझ्यासोबत माझे मित्र आहे ओमकार, माझा भाऊ सुद्धा आहे दादू, आणि इकडे अजून एक यूट्यूबर आहे, तुम्ही बघू शकता, निमेश। त्यांनी आता कॅमेरा बंद केलाय। निमेश, तुझं इंट्रोडक्शन कर जरा। हा निमेश आहे, याचा एक वेगळा चॅनल आहे यूट्यूबचा, निमेश श्रीवर्धनकर। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा याला। माझ्यासमोर एक छोटा भीमचा स्टॅच्यू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आता। तर तुम्ही बघू शकता छोटा भीमचे काही पात्र आहेत याच्यामध्ये। लहान पोरं फोटो काढत आहेत, त्यांचे पेरेंट्स पण आहेत त्यांच्यासोबत। तर हा आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा वंडर्स पार्कचा मॅप। तर तुम्ही बघू शकता। ओमकार पुढे येऊन दाखव जरा। मित्रांनो, या वंडर्स पार्कच्या मॅपमध्ये तुम्हाला काही नंबर्स दिसतील। ते नंबर्स मॅपमध्ये एक ठराविक प्लेस रिप्रेझेंट करत आहेत। फॉर एक्झाम्पल, 1 नंबर रेल्वे स्टेशन, 2 नंबर 7 वंडर्स, 3 नंबर ॲडव्हेंचर राईड्स इट्सेट्रा। आता मी माझ्या समोर एक कारंजे आहेत, तर तुम्हाला दाखवतो मी ॲक्च्युली कारंजे कसे आहेत ते। कारंजे आहेत पण अजून सध्या उडाले नाहीत कारंजे। कारंजे उडाले की चांगलं एकदम चांगलं मी होईल तेव्हा, जेव्हा कारंजे उडतील ना तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर मी व्हिज्युअल दाखवतो त्याचे। तर आता आपण आतमध्ये जाणार आहे। आतमध्ये 7 वंडर्स आहेत आणि 7 वंडर्समध्ये जे 7 आपल्या जगातील वंडर्स आहेत ते दाखवणार। तर फ्रेंड्स, आपण आता आतमध्ये 7 वंडर्स बघण्यासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो, वंडर्स पार्कमध्ये जगातील 7 आश्चर्याची लहान प्रतिकृती, जसे की ताजमहल, चीनची भिंत इत्यादी, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी विविध खेळ जसे की जॉय व्हील आणि कॅरोसेल स्लायडिंग, टॉय ट्रेन, फाउंटेन शो देखील आहेत। नक्की ना? तर मित्रांनो, ताजमहल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकाठी वसलेले एक स्मारक असून मुघल बादशाह शहाजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी सुमताज झाला। पुन्हा रिटेक घे पुन्हा बोल। बस रे, कट करना। हमारे यहाँ ऐसा ही होता है। तू आधी मी बोलतोय ना, तू पहिला तिकडे घेतो, ताजमहल दाखव। तर मित्रांनो, आपण आता ताजमहल बघत आहोत। ताजमहल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकडे वसलेले एक सुंदर प्रसिद्ध ठिकाण आहे। मुघल बादशाह शहाजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी मुमताज यांच्या स्मृतीच्या पांढऱ्या संगमरवरी बांधकामात निर्माण केलेले हे ताजमहल हे मुघल वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे। या वास्तुकलेत फारसी, तुर्की व भारतीय वास्तुशैलीचा प्रभाव आढळून येतो। चिचेन इत्सा हे प्राचीन माया संस्कृतीमधील शहर होते। हे पुरातन शास्त्रस्थळ मेक्सिकोच्या
युगातील राज्यामध्ये स्थित आहे. माया वास्तुकलेचे हे मन 55.5 मीटर बाजूच्या आयताकार मंचावर बसले आहे. याची उंची सुमारे 24 मीटर इतकी आहे. याच्या चारही बाजूला 91 पायऱ्या असून सर्वात वरील चौताऱ्याला 365वी पायरी मानतात. वर्षाच्या प्रत्येक दिवसाची एक पायरी आहे. क्रिस्तो रेदेंतोर हा रियो ब्राझीलमधील येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे. हा जगातील सगळ्यात मोठा आर्ट डिकोचा नमुना आणि येशू ख्रिस्ताचा जगातील 5व्या क्रमांकाचा पुतळा आहे. कलोसियम हे इटलीमधील रोम शहराच्या मध्यभागी कॉन्क्रीट व दगडांनी बांधलेले रोमन साम्राज्याचे सर्वात मोठे अंडाकृती आकाराचे खुले थिएटर आहे. 5000 प्रेक्षकांची क्षमता असलेले कलोसियम कला, संगीत, नाटके, लढाया व मनोरंजन इत्यादीसाठी वापरले जात असे. ग्रीकमध्ये पेट्राचा अर्थ पाषाण असा होतो. हे जॉर्डन शासित मानमधील एक ऐतिहासिक आणि पौराणिक शहर असून हे आपल्या कोरीव दगडकाम आणि जलवाहिन्यांच्या प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे. चीनची भिंत. चीनची ही महान भिंत दगड, विटा, लाकूड, माती आणि अन्य सामग्री यांच्यापासून बनवलेली बुजुर्गांची एक शृंखला आहे. ही भिंत चीनच्या उत्तरी सीमेवरून पूर्व पश्चिम रेषेत चीनी साम्राज्याची परकीय घुसखोरी पाहून रक्षा करण्यासाठी बनवली गेली होती. माचू पिक्चू हे दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील कुस्को शहरात स्थित आहे. माचू पिक्चू हे शास्त्रीय इन्का शैलीत पॉलिश ड्रायस्टोन भिंतीने बांधले गेले आहे. इंटुआटना, सूर्य मंदिर आणि 3 खिडक्यांची खोली या 3 त्यातील प्रमुख वास्तू आहेत. 3-4 दिवस जास्त पाऊस पडल्यामुळे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या ज्या मोठ्या राईड्स आहेत या सर्व बंद असणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर नंतरच तुम्ही या सर्व मोठ्या मोठ्या राईडचा आस्वाद घेऊ शकता. आता आपण जाऊया पुढे. अजून काही आहे का बघायला? चला. तर गाईज आता आम्ही आतमध्ये जातोय लहान पोरांच्या गार्डनमध्ये. तिकडे सर्व लहान पोरं खेळत आहेत. आता सर्व मोठ्या राईड्स तर बंद आहेत. तर तुम्ही बघू शकता लहान पोरं, मोठी माणसं सर्व इथे हजर आहेत आणि लहान पोरं इथे खेळत आहेत. अरे फोटो काढ साईडला. 4 को क्लब अरे लवकर मग इथे लवकर भागत चाललोय आमचा वॉटर फाउंटनचा शो. कारण की पहिल्या शोला खूप गर्दी आहे. गर्दी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, थोड्याच वेळात इथे फाउंटन शो सुरू होणार आहे.
मित्रांनो, फाउंटन शो बघण्यासाठी खूपच मजा आली. म्युझिक आणि पाण्याचं जे कॉम्बिनेशन होतं ते अतिशय सुंदर होतं. मित्रांनो, वंडर्स पार्कच्या आतमध्ये फूड्स कॉर्नर म्हणून खाण्याची सुविधा असलेले एक हॉटेलसुद्धा आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता. आता आतमध्ये एंट्री मारली आहे आणि आता सध्या तुम्हाला अंदाज दिसत असेल, पण त्याचा जर लुक बघा तुम्ही आता तो कसा दिसतोय लाईटमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता आमचा प्रवास संपवला आहे इकडेच. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या बालमित्रांना आणि मित्रांना शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.